उजवे देऊ का आज गोवा क्रांती दिसाच्या माझ्या गोवा राज्याचे महामहिम राज्यपाल डॉक्टर श्रीमती मृदुला सिन्हाजी सुट्टी गुजारण्याच्या यादीने गोवा राज्याचे महामहिम राज्यपाल डॉक्टर श्रीमती मृदुला सिन्हाजी तसेच गोंयचे भौगोलिक मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर तसेच हेर मंत्रीगण पावल्या त्यांच्या वांगडा हेर मान्य आता हंगामात नागरिकांचे फुलांची रांग लावून सुट्टी गुजारण्याच्या यादीने नोंदणी
वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम, वंदे भारत मातरम. रत्नाकर म्हणजे सागर जाचे पांय धुता, हिमालय जाचो मुकुट जावन मेलयता त्या ब्रह्म राजर्षी पदावयल्या साबार रत्नांनी अलंकृत परम पूज्य भारत भूंयेक आमचें वंदन, त्रिवार वंदन. गोंय राज्याचे महामहिम राज्यपाल, गोंयचे भौमानिस्त मुखेलमंत्री, मंत्रिमंडळाचे वांगडी, विधानसभेचे सभासद, सुटके झुजान वांटेकरी जाल्ले मानादीक सुटके झुजारी, राज्य प्रशासनाचे अधिकारी, उपस्थित नागरिक आणि विद्यार्थ्यांक माये मोगाचो येवकार. देव बरो दीस दिवं. सुप्रभात. तुमका हो सलाम, तुमका हो सलाम, तुमका हो सलाम, तुमका हो सलाम. तुमच्या रक्तान तुम्हीच बरयलें इतिहासाचें पान. तुमका हो सलाम, तुमका हो सलाम. सगळ्या सुटके झुजाऱ्यांच्या तेजिश्ट यादींनी नतमस्तक जावन तांकां आर्गां ओंपतना भाव अनावर जावन प्राणाक कंप भरतात आणि तांच्या चैतन्याच्या नादान काळजाची देग आपसूक बोली जाता. बालभवनच्या विद्यार्थ्यांच्या सुरांनी आम्ही आता मातशे भाव विभोर जाऊया. राज्यपाल आदरणीय श्रीमती मृदुला सिन्हा जी, गोव्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर बाप पर्रीकर जी, महसूल मंत्री बाप परवरीचे रोहन बाप खोटे, इतर मंत्रीगण, VIP, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, प्रसार माध्यमाचे पदाधिकारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि माझ्या उपस्थित गोयच्या मोगाच्या भावा बहिणांनो, आज 18 जून क्रांती दीस ह्याचे निर्माते जावन आसा. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक थोर क्रांतिकारी आणि विचारवंत डॉक्टर राम मनोहर लोहिया या लोहपुरुषान मडगावच्या मैदानाचे 18 जून 1946 सालात उपस्थित गोमंतकीयाच्या समोर पोर्तुगीज राजवटीक न जुमानता भाषण बंदीचो कायदो मोडून आपले विचार प्रकट केले आणि ते विचार मानून स्वतः अटक करून घेऊन जी क्रांती घडली ती उपस्थित लोकांच्या मनात अशी भरली की त्याच्यानंतर गोंयकारांनी फाटी वळून पळवूंक ना आणि खरें म्हणचे त्या दिसापासून गोंयांत स्वातंत्र्याचे वारे सळसळूंक लागले. त्यानंतर कित्येक त्या सभेक असलेले नेते गोंयचे त्यांच्यानी गोवा मुक्तीसाठी संघटना तयार केली
तितून जावन आसा नॅशनल काँग्रेस गोवा, आझाद गोमंतक दल, गोवा लिबरेशन आर्मी आणि क्विट गोवा, आणि त्यांच्यानी मागे हळूहळू आपल्या कुवती प्रमाणे स्वातंत्र्यासाठी योगदान दिवपाक सुरवात केली. म्हाका सांगपाक खोशी दिसता ह्या क्रांतीचं प्रेरणा घेऊन मयेगावचो हांव मयेगावचे किसान नेते आत्माराम मयेकर आणि त्याचे शेकडो शेतकरी भाव हे एवरिकाकडे आपल्या जमीन मालका हक्कासाठी झगडटले. हे कारण कितें ते तुमकां थोडक्यात सांगता. गोंयान पोर्तुगीज 1510 सालान येयले. तांकां कसली दुर्बुद्धी येयली. 1810 सालान तेंच्यांनी मयेगावचे सगळी जमनी जप्त करून सगळो कारभार आपल्या हातीन घेतलो कारण नासतना. आणि त्या दिसांनी तेंच्यांनी करारबद्ध करून 1817 एक करार केलो. आणि त्या पोर्तुगीज आरमारी अधिकारी ज्याचे नाव जावन आसा दियागो द कास्ता आता इथे ह्या पोर्तुगीज अधिकाऱ्याक 3 पिढ्याक करार करून ताका दिलो भोग म्हणून. आणि त्यो त्या नंतर सरकार पावले जमा करपाक जाय. पण तशें जालें ना म्हणून 1929 पासून मयेची जनता शेतकरी वर्ग हो आपल्या जमीन मालकी हक्कासाठी झगडटाले आणि झगडटा. आणि हे क्रांतीचे तांकां जोश मारना फुडें तेंच्यांनी आपले आंदोलन तीव्र केले. आणि ते तीव्र आंदोलन मोडून काडपाक 1947च्या जानेवारी महिन्यात 15 तारखेक कितलेशे आंदोलनकारी शेतकऱ्यांक धरून तुरुंगात घालूंक लागले. तेन्ना आत्माराम मयेकर आणि त्याच्या सहकार्यांनी बगावत करून भूमिगत जावन कित्येक आझाद गोमंतक दल म्हणून एक क्रांतिकारी संघटना हितून सामील झाले. आणि थंय तेंच्यांनी त्या सोबूत घेतलो. ही आझाद गोमंतक दल पार्टी गोंयान क्रांतिकारी नासली, गोंया भायर आसली. थंय तेंच्यांनी सोबूत घेतलो की गोंयांसून पोर्तुगीजां हाकलल्या शिवाय आमच्यो जमीन मालकीचो हक्क आमकां मेळचो ना. आणि त्यासाठी तेंच्यांनी आपले प्रयत्न चालू दवरले आणि हेचे प्रात्यक्षिक करून दाखयले. 1954 आझाद गोमंतक दलाचे नेते विश्वनाथ नारायण लवंदे ह्याच्या नेतृत्वा सकयल दादरा नगर हवेली ऑगस्टान हल्लो करून ती काबीज केली आणि भारतात विलीन करून दवरली. आणि पोर्तुगीजांनी धक्को दिलोच पूण भारताकूय दाखोवन दिले की गोंयान गोंयकार कितले आपले स्वातंत्र्यासाठी आतूर आसा पळय ते. आणि त्याच्या नंतर भारताचे सरहद्दीत थंयसरलें ॲम्युनिशन मेळना फुडें सगळे सरहद्दी जितले पोर्तुगीज चौक्यो थंय तांकां हल्ले करून तांकां सळो की पळ करून सोडलेले आसा. आणि त्याच्या नंतर मागे गव्हर्मेंट गोवा भारत सरकारान आर्मी धाडून आपले विजय ऑपरेशन घडोवन 19 डिसेंबर 1961 गोंया स्वतंत्र केलें. आज स्वतंत्र जावन 55 वर्सां जाता. म्हाका विद्यमान मुख्यमंत्र्याक सांगायचे दिसता ज्या मुद्द्यासाठी मयेची जनता आपले जमीन मालकी हक्कासाठी झगडटली काम सुरू केल्लें आसा ते ह्या वर्सा गोवा लिबरेशन मुक्ती दिना पयलीं आमची मुक्ती करची इतलें सांगून हांव म्हाजी 2 शब्द हांगाच सोंपयता. जय हिंद जय हिंद. गव्हर्नर साहिबा, माननीय मुख्यमंत्री, हांगा बशिल्ले बाकीचे मंत्री, स्वातंत्र्य सैनीक, भयणी आनी म्हज्या भावांनो आनी भयणींनो, तुमकां वंदन करून आयच्या क्रांती दिनाच्या ह्या सोहळ्याक उपस्थित रावपा खातीर हांव हांगासर हजर आसा. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत 2 त्रिकुटां तयार आशिल्लीं. पयले सादारण 20व्या शतकाच्या सुरवातीक जे लाल, बाल आनी पाल म्हणून फेमस आशिल्ले. लाला लजपतराय, आमचे बाळ गंगाधर टिळक आणि पाल हे 3 जाण. आणि त्याच प्रमाणे जेन्ना महात्मा गांधीन 47 सालांत
9 ऑगस्टाक घोषणा केली चले जाओ, तेन्ना सबंद भारतांत जी उल्थापालत करून उठयली तातूंत क्रांतिकारक तिगाचे एक त्रिकूट आशिल्ले आनी ते त्रिकूट म्हणजे आमचे जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन आणि राम मनोहर लोहिया. राम मनोहर लोहिया आमकां सगळ्यात प्रिय जालो हाचे कारण गोंयच्या स्वातंत्र्य लढ्याक निमाण्या पर्वात मार्गदर्शन करपा खातीर जे राम मनोहर लोहिया चळवळींतल्यान भायर सरना फुडें तब्येतीन बिघडले म्हणून आराम करपाक गोंयांत आयिल्ले. तांणी आराम बिराम कांय ना, परत गोंयांत चळवळ करुया अशें ठरवून 18 जुनाक मडगांवां सत्याग्रह केलो आनी तो दीस आमी आज मनयतात क्रांती दिन म्हणून. भारतीय स्वातंत्र्यात अशे खुबशे हे जाले. पयलो 17 एप्रिल ह्या दिसा एक मोठो कार्यक्रम पटनाक जालो. चंपारण सत्याग्रह जो जालो त्या चंपारण सत्याग्रहाची 100वी पूर्ण जाली म्हणून 17 एप्रिलाक बिहाराच्या मुख्यमंत्रीन भव्य कार्यक्रम आयोजित केल्लो. 17 एप्रिल 1917 चंपारण सत्याग्रह जालो आणि चंपारण सत्याग्रहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जो सकाळी मोहनदास करमचंद गांधी आशिल्लो तो सांजवेळा महात्मा गांधी जालो. हे त्या चंपारण सत्याग्रहाचे महत्व. चंपारण सत्याग्रहान गांधीक महात्मा केलो आणि ते खातीर बिहार सरकार ह्या 1917 सबंद वर्ष 17 एप्रिल पासून एक वर्ष ते वार्षिक हे कार्यक्रम चालू दवरले. संयोगान म्हाका संधी मेळ्ळी वचपाची. हांव गेलो. आमचे राष्ट्रपती तेदूस थंय आशिल्ले स्वातंत्र्य सैनिकाचो सत्कार करपाक जवळ जवळ 450 स्वातंत्र्य सैनीक त्या हॉलांत जो श्रीकृष्ण हॉल म्हणून थंय आसा सगळ्यांत मोठो हॉल थंय 450 स्वातंत्र्य सैनीक सबंद हिंदुस्थानचे आशिल्ले. तातूंत गोंयांतल्यान हांव एकटो पाविल्लो आणि म्हणजे नशीब कर्मधर्म संयोगान ज्या 15 स्वातंत्र्य सैनिकाचो सत्कार राष्ट्रपतीच्या हातांतल्यान जालो ते 15 म्हजो नंबर 5वो लागलो. हे म्हणजे नशीब आणि हांव तुजे बद्दल देवाचे आभार मानता. ते जाले. आता चड वेळ हांगा हांव घेवंक शकना हाजे कारण फुडले कार्यक्रम आसतात. तुमकां सगळ्यांक देव बरें करी म्हणून म्हजे 2 शब्द सोंपयता. जय हिंद, जय गोमाता. राज्यपाल डॉक्टर मृदुला सिन्हाजी, माझे मंत्रिमंडळातले सहकारी पवन खवटे आणि बाब गोविंद गावडे, स्वातंत्र्य सैनिकांचे बाब चंद्रकांत पेडणेकर आणि पांडुरंग उपळकर, बाकी बरेच स्वातंत्र्य सैनिक, हांगाच्या शाळांची भुरगीं, पत्रकार. आयज दीस एक म्हत्वाचो. ह्या दिसाक क्रांतीची ठिणगी लोहिया मैदानाचेर राम मनोहर लोहिया कडच्यान गोंयान एक ठिणगी पडली, जिचे त्या ठिणगेचे फुडें वणव्यान रुपांतर जालें
आनी म्हाका दिसता ताजे नंतर गोंयकार आनी गोंयचे स्वातंत्र्य सैनिकांनी केन्नाच फाटीं वळून पडूंक ना. अनेक जाणांची आहुती पडली. कर्नेल सिंग पासून अन्य देशांतले स्वातंत्र्य सैनीक जे गोंया खातीर हुतात्मा जाले, गोंयचे स्वातंत्र्य सैनीक ज्यांच्यांनी आपले जीवदान दिलें, किंवा भायले अनेक मोठमोठे नेते, तातूंत मुद्दाम जोशींचो हांव उल्लेख करता. अशे अनेक जाण हांगा आयले, तांच्यांनी तुरुंगवास भोगलो आनी तांच्या सगळ्यां खातीर आमकां आयज स्वातंत्र्य मेळिल्लें आसा. हाजी जाण आनी हाजी याद त्या दिसा जागी करण्याची गरज आसा. हांव मुद्दम हें सांगता इतल्याकूच की आमी जेन्ना इतिहासा कडेन पळयता तेन्ना आमी आमकां जेंच्यांनी स्वातंत्र्य मेळोवन दिलें, स्वताचे जिवनाचें बलिदान दिवन तांच्या बद्दल याद दवरूंक जायच. पण तांच्या ह्या सगळ्या लढ्यांच्यान आमी आयच्या जगाक लागणाऱ्यो काही गजाली तकलेन घेत जाल्यार खऱ्या अर्थान क्रांती दिनाचो सेलेब्रेशनाक अर्थ उरतलो अशें म्हाका दिसता. आनी हातूंत एक पयली गजाल हांव म्हत्वाची सांगता की 1946 जी ठिणगी पडली ती यशस्वी कित्याक जाली, हाजी जर कारणां आमी सोदपाक वचशात जाल्यार हांव दोनूच सांगता ज्यो सगळ्यांत म्हत्वाची आसात. ती म्हणजे एक क्लॅरिटी इन थिंकींग, क्लॅरिटी ऑफ थॉट. राम मनोहर लोहियान गोंय स्वतंत्र जावंक जाय आनी हें स्वतंत्र जाता आसतना कितेंय भितर सॅक्रिफायस करचो पडल्यार जाता हो एक विचार दोळ्या समोर दवरलो आनी जो सगळ्यांक एका विचाराशी सगळ्यांची मतां मानली. आनी दुसरो सिंग्युलॅरिटी ऑफ पर्पज. पर्पज कितें, मिशन कितें, तर स्वातंत्र्य मेळप म्हणजे एक दोळ्या समोर स्वप्न आनी तें स्वप्न मेळोवपाक जो रस्तो आमी फॉलो करतले ताजी क्लॅरिटी ही सगळ्या गोंयकारां फुडें आयली. आनी म्हणून म्हाका दिसता गोंयाक स्वातंत्र्य 1961 लिबरेशन जालें. लिबरेशन करपाक भारतीय सेना ह्यो गोंयान आयल्यो आनी त्यो कंपल्सरिली आमच्या त्या वेळच्या प्रधानमंत्र्याक धाडच्यो पडल्यो. हातूंत भितर म्हाका दिसता स्वातंत्र्याच्या चळवळीचें यश दडून पडलेलें आसा. आमी ह्यो दोन गजाली घे जाल्यार आयजूय हाजी आवश्यकता. क्लॅरिटी इन थॉट्स. हांव गेले काही दीस पळयता पेपर, तरेतरेच्यो बातम्यो येता. ह्या देशान स्वातंत्र्य येयल्यार कायद्याच्या पॅरामिटरान रावून कोणाचो इन्सल्ट न करता, कोणाकूय एब्यूज न करता भाशण स्वातंत्र्य घटनेच्या 19व्या कलमान आमकां दिल्लें आसा. म्हाका दिसता हें भाशण स्वातंत्र्य कोणूच थारावंक शकना. तें भाशण स्वातंत्र्य एक एकदां तुमकां आवडटा, एक एकदां तुमकां आवडना. तुमच्या मना सारकी मतां मांडणाऱ्यांक तुमी वाह करता, तुमच्या मता विरुद्ध उलोवणाऱ्यांची तुमी टिका करता. ती टिकाय करपाक तुमकां अधिकार आसा. जो पर्यंत ह्यो सगळ्यो गजाली कायद्याच्या चौकटी भितर जाता तो पर्यंत ह्यो गोश्टी करपाक येता. आनी म्हणून हांव परत परत सांगिना, काही सॅक्शन आसात तांकां इंट्रस्ट आहा, काही विशय गोंयान परते परते वयर आसा ज्या विशयान गोंयच्या बरेपणाचो कांय संबंद ना. सरकारान क्लॅरिटी परती परती दिल्ली आसा आनी आयजूय हांव क्लॅरिटी दिता. हें सरकार कायद्याक घेवन वतले. कायद्यान जें कितें आसा तें कोणाकूय करपाक काही एक प्रॉब्लेम ना. पण कायद्या भायली खंयचीय गजाल कोण करपाक प्रयत्न करीत जाल्यार हें सरकार ताजेर कारवाई करपाक मातूय भियेवचें ना. ही गजाल हांव मुद्दम आयज सांगता. दीस इज द क्लॅरिटी ऑफ थिंकींग ऑफ द गव्हर्मेंट. देर मे बी कन्फ्युजन अमॉंग सम पीपल. द कन्फ्युजन थोडेशें आसा तें पर्पजफुली केल्लें आसा, थोडेशें आसा तें खबर नासतना केल्लें आसा, थोडेशें पॉलिटिकल आसा.
आतां कोण कितें उलयता हाजेर मुख्यमंत्र्यान कित्याक कॉमेंट करूंक जाय? जो पर्यंत ताणें कायदो तोडून ना तो पर्यंत ताका उलोवपाची मुख्यमंत्र्याचेरूय टिका फाल्यां जर तो कोणाचेर कारवाई करपाक गेलो जाल्यार म्हजेर टिका करणाऱ्याचेर कारवाई करूंक शकता काय कितें हांव? म्हजेरूय टिका करणाऱ्या मनशां तांचें हांव आयकून घेता, तांचें वाचता, सगळ्यांक स्वातंत्र्य, पण कायदो हातांत घेवपाचें स्वातंत्र्य मात्र कोणाकूच मेळचें ना हें हांव मुद्दम सांगूंक सोदतां. हांव हें मुद्दम इतल्याकूच सांगता की सरकार कितें तरी बऱ्यो गजाली करपाक लागले की प्रत्येक जाग्यार एक सेक्शन आसा जें सेक्शन सातत्यान कन्फ्युजन करून लोकांच्या मना भितर क्लटर निर्माण करप, म्हणजे कोयर निर्माण करप, विचाराचो कोयर निर्माण करप आनी विचाराची क्लॅरिटी डिस्टर्ब करप, हो काही लोकांचो हेतू आसा. म्हणून आयज आमी कॉमन मिनिमम प्रोग्राम सुद्दां ह्या क्रांती दिना दिसाच जाहीर केला. ताज्यो कॉपी वर्तमानपत्राक दनपार पर्यंत मेळटले. कसल्याच प्रकारची शांतता न बिगडता आपलें आयुश्य जगपाची गोंयकारांक संदी, बऱ्या क्वॉलिटीचें आयुश्य जगपाची गोंयकारांक संदी मेळची असो ह्या कॉमन मिनिमम प्रोग्रामाचो आमचो हेतू आसा. पण त्या बरोबर आनी एक गोश्ट सांगूंक सोदता. ह्या दिसा आमकां दुसऱ्यो क्रांती घडोवपाची आसा. मुद्दाम गोंयकारां समोर मांडटा. क्लॅरिटी ऑफ थॉट आसत आनी सिंगुलॅरिटी ऑफ पर्पज आसत जाल्यार फुडल्या 18 जुना पयलीं आमी प्लॅस्टीक फ्री गोवा, गार्बेज फ्री गोवा करूंक शकता काय ना हें आमी ठरोवपाची गरज आसा. म्हाका दिसता सरकाराची क्लॅरिटी क्लियर आहा. सरकार हो विशय कसोच सोडची ना. हो एक असो विशय आसा जो प्रधानमंत्र्यान आमच्या फुडें दवरलो, जाचेर ह्या सरकाराक पयलीं पासून सुद्दां एक एसोसिएशन आशिल्लें, पण आयज तो देशव्यापी अभियान जाल्लें आहा. चंपारण्याची गजाल केली, मिठाचो सत्याग्रह घ्या उदाहरण. आयच्या भुरग्यांक ताचें म्हत्व समजना. कितें केलें गांधीजीन? वचून एक मूठभर मीठ जें हातूंत तयार केल्लें तें उखल्लें. हें मूठभर मीठ उखलून जालें कितें? मनान भितर सिंगुलॅरिटी ऑफ पर्पज आयली की ब्रिटीश सत्तेच्या विरुद्ध तांणी केल्ल्यो अन्यायकारक गजाली आमी कश्योच सोदचे ना हाची स्पश्टता आयली. आनी एकदां मिशन ठरना फुडें सगळे त्या मिशनाचेर तुटून पडले. म्हाका दिसता आमी आयज गोंयांत एक शपथ घेवया. सगळे जाण आसात, प्रत्येकान हो शपथ दवरपाचो. आयच्या दिसा हांव एक गोश्ट समजता की प्रत्येक बशीन आमी फुडल्या म्हयन्या पासून कचरा पेटी बशीन सुद्दां दवरपाक कंपल्सरी करतले. केन्ना तरी जुलय म्हयन्यान हाजेर ऑर्डरी येतल्यो. म्हणजे कोणाच्या हातान जर तूं कचरो किंवा बाटली बशीन आसा जाल्यार तो भायर उडयता पळय, ती भायर उडोवच्या जाग्यार त्या बॉक्सान उडोवची. प्रत्येक बस स्टेशनाचेर ती एम्प्टी करूं येता. म्हणजे वायल गव्हर्मेंट वील प्रोएक्टिवली एक्ट टू क्रिएट फॅसिलिटीज, लोकांकूय म्हणजे आयच्या दिसा हें आसा, लेट अस कीप द ब्युटी ऑफ दी स्टेट. गोंयची ब्युटी जी आसा ती नॅचरल ग्रीन कलरान आसा. त्या प्लास्टिकाच्या ग्रीन कलरांच्यान ती येना. त्यामुळे प्लास्टिका पासून आमी पयस रावंक जर शकले आनी इतलो जर विचार आमच्या मना भितर आमी स्पश्ट करपाक शकले जाल्यार नितळ गोंय करपाक आमकां वेळ लागचो ना. आयच्या क्रांती दिना दिसा म्हाका दिसता गोंयकारांनी आमी फुडल्या 18 जुना पर्यंत ही क्रांती करुया. स्वच्छ गोंय, स्वच्छ भारत. परत एकदां सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचे हांव तांकां तांची याद करता. तांच्यो अनेक बारीक बारीक गजाली उरल्या आसत ताजे कडेन सरकार स्पेसिफिकली लक्ष दितलें. मयाची मुक्ती हो विशय तुमी काडलो. हांव कायदो जाल्लो आहा, रस्तो तयार जाल्लो आहा, फक्त त्या रस्त्या वयल्यान फुडें व्हरूंक जाय विशय, गाडो फुडें धुकलूंक जाय. ताजें चाक खंय तरी रुतला तें हांव तुमकां स्पश्ट आश्वासन दिता की हांव बेगींतल्या बेगीन ती गाडी फुडें व्हरता. इतलें सांगता. देव बरें करूं. गोवा राज्य के जनता के लोकप्रिय, बहुत ही कर्मठ और गोवा के सर्वांगीण विकास के लिए एक दृष्टि रखने वाले, युवा जोश से भरे हुए आप सबके प्रिय मनोहर पर्रिकर जी, श्री चंद्रकांत हेंकरे जी, प्रेसिडेंट गोवा फ्रीडम फाइटर्स, श्री
पांडुरंग कुनकोलनिकर जी, श्री रोहन खाउंटे, यहाँ गोवा राज्य के मंत्रीगण, मुख्य सचिव, प्रधान सचिव, स्वतंत्रता सेनानीगण, स्वतंत्रता सेनानी परिवारों के लोग और प्यारे प्यारे बच्चों, पुलिस के सभी जवान जिन्होंने बहुत अच्छी तरह से आज ये दिखाया है, सलामी दी, सब दिलवाया, और गोवा के नागरिक हैं। मेरे पूर्व वक्ताओं ने आज के दिवस के ऊपर बहुत गंभीरता से बातें रखी। जिस तरह से डॉक्टर दयानंद राव इस कार्यक्रम को संचालित कर रहे हैं, तो बीच बीच में उनकी पंक्तियां संस्कृत की हो, हिंदी की हो, वो सब कुछ कह रही है। उसके बावजूद भी मुझे यहाँ बुलाया गया है। मैं बहुत प्रसन्न हूँ आज के दिन यहाँ आकर। आज क्रांति दिवस है। क्रांति दिवस की आप सबको बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ। ऐसे समय पर हम अपने पुरखों को स्मरण करते हैं, और जब हम स्मरण करते हैं उनके काम को, उनके ध्येय को, तो मेरी ये दो पंक्तियां हैं। पेरों सी पुरखों की छाया, शीतल कर दे जलती काया। जो हमारे पुरखों हैं, बुजुर्ग हैं, उन्होंने जो कुछ हमारे लिए किया, हम अपने जो पुरखे हैं, बाबा परदादा, सबको याद करते हैं। बहुत आनंद आता है। ये पेड़, आम का पेड़ जो 70 वर्ष का हो गया, ये तो मेरे दादा ने लगाया था। ये सारे स्मरण करके हमें रोमांच होता है, बहुत प्रसन्नता होती है, लेकिन उसी समय मन में संकल्प जगता है कि इस पेड़ की सूखी डालियों को मैं कटवाऊंगा, इस पेड़ की हरी डालियों को मैं आगे पोषित करूंगा, इसकी रखवाली करूंगा। यह भी संकल्प जगता है। और वो तो जो छाया है पुरखों की पेड़ों जैसी, वो तो शीतलता देती है। क्रांति दिवस है, बैठे बैठे मेरे मन में एक बात आई कि क्रांति, हर क्रांति में एक शांति छुपी हुई होती। क्रांति का मतलब ही है शांति लाना। लोहिया ने जब लोहिया मैदान में यह घोषणा की, उन्होंने एड्रेस करना प्रारंभ किया। आज ही मैंने किसी अखबार में उसको पढ़ा और मुझे बहुत अच्छी पंक्तियां लगी जो उन्होंने प्रारंभ किया था। मैं उसका हिंदी अनुवाद करवा के लाई हूँ। जब से गोवा आई हूँ, मराठी पढ़ती हूँ, कोंकणी पढ़ती हूँ, सारे शब्द समझ नहीं पाती हूँ, लेकिन भावार्थ समझती हूँ। और प्रतिदिन सुबह सुबह मुझे लगता है काश मुझे भी पूर्ण रूपेण मराठी आती, क्योंकि बहुत अच्छे अच्छे लेख होते हैं। तो आज मैंने उसको रखा है संभाल के, किसी न किसी से पढ़वाती हूँ। लेकिन जो प्रारंभ की उसकी पंक्तियाँ थी, जो डॉक्टर लोहिया ने जो बात रखी थी, वो बहुत ही प्रेरणादायी है और उद्वेलित करने वाली है। गोमंतक वासियों, अपनी मुक्ति के लिए दिल्ली और यूएन की राह मत देखिए। 5 लाख गोमंतकीय पोर्तुगीज को पराभूत कर सकते हैं आप। जेल में जाइए, मारपीट सहन करिए, गोलियां अपने तन पर लीजिए, झेलिए, फिर भी मोर्चा जुलूस निकालकर रुकिए मत। टैक्स मत भरिए। यूरोप वासियों को एशिया में पैर रखने के लिए गोवा प्रवेश द्वार नहीं है। यह उस समय की जो समस्या थी, उस समय जिस तरह से प्रेरित किया जा सकता है लोगों को, वह भाषा है। अब
हमारे लिए आज के समय में, क्योंकि ये शांति का समय, क्रांति करने के बाद हर क्रांति में एक शांति छुपी हुई है, हर संघर्ष में एक रचना छुपी होती है। कोई जब मुख्यमंत्री होता है, प्रधानमंत्री होता है, तो देखा जाता है कि वो 6 महीने के अंदर, साल भर के अंदर इतना अच्छा काम कर लेता है, जनता के मन में आस जगती है, ऐसा प्रधानमंत्री चाहिए, ऐसा मुख्यमंत्री चाहिए, ऐसा समय आया है देश के इतिहास में। मैंने उसका कारण ढूंढा। मुझे ऐसा लगा कि जो व्यक्ति आंदोलन करते हुए, संघर्ष करते हुए एक सपना देखता है, हमारा राज्य कैसा होगा, हमारा देश कैसा होगा, उसमें महिलाएं कैसी होंगी, पुरुष कैसे होंगे, किस तरह से हर धर्म में, हर जाति में समानता होगी, बेटियां कैसी होगी, बेटे कैसे, ये यदि सपना देखे हुए रहता है व्यक्ति संघर्ष करते हुए, आंदोलन करते हुए, तो उसको सुविधा होती है, वो कुर्सी पर बैठते ही उस दिशा में चलता है। जैसा अभी अपने भाषण में मुख्यमंत्री जी ने इस पर बहुत कि एक लक्ष्य रखकर और एक दिशा रखना चाहिए कि हमको क्या करना। तो जो क्रांति की शुरुआत हुई, इतने वर्षों में स्वतंत्र होने के बाद गोवा बहुत कुछ अपनी पहचान देश के नक्शे पर करवा चुका है और बहुत कुछ कराने के लिए आगे बढ़ रहा है। ये गोवा की विशेषता होनी चाहिए। मैं, आप सबको मालूम है, बिहार की रहने वाली हूँ। जब मैं बिहार गई थी पहली बार, तो लोगों ने मुझसे कहा था, आप गोवा चली गई, गोवा की संस्कृति अलग है, आप सांस्कृतिक चीजों पर लिखती रही हैं, वहां क्या करेंगी। मैंने उन दिनों कहा था कि मैं बूढ़ी गंडक और अन्य नदियों का जल जुआरी नदी और मांडवी में मिला दूंगी, लेकिन मुझे इसकी जरूरत नहीं पड़ी। दूसरी बार जब मैं गई, अब तब तक मैं बहुत सारे गांव घूम चुकी थी, कुछ लोगों के घर गई थी, जानबूझ के मैं आपके घर जाना चाहती हूँ, और घर जाना के मतलब ही था कि वहाँ की लोक संस्कृति कैसी है उसका अध्ययन करना था। वो सब एक ही है संस्कृति, एक ही लक्ष्य है, और उस लक्ष्य के लिए, उस संस्कृति को आगे बढ़ाने के लिए गोवा में हर प्रकार के नागरिक के लिए जो सुविधाएं होनी चाहिए, वह देने का संकल्प केवल और केवल सरकार का नहीं होना चाहिए। मैं बहुत दिनों से ये बात कहती हूँ। 20 साल पहले मैंने एक सूत्र निकाला था, समाज के निर्माण में सरकार का योगदान दाल में नमक के बराबर होना चाहिए, सॉल्ट इन सांभर। उल्टी बात हो गई। हमारे दरवाजे पर जो रोड टूटी हुई है थोड़ी सी, सरकार आए और बनाया। सब कुछ सरकार के ऊपर छोड़ रहे हैं हम। थोड़ा थोड़ा, धीरे धीरे लोगों को लाना, जन भागीदारी करना, और वह जन भागीदारी के लिए सबसे बढ़िया काम स्वच्छता अभियान दिया है। स्वच्छता अभियान केवल और केवल सरकार का काम नहीं है, लेकिन मैं बहुत सजग रहती हूँ, देखती हूँ सरकार भी कितने प्रकार की योजनाएं बना रही है, कितने प्रकार का कर, लेकिन हर नागरिक को इसके लिए सोचना चाहिए। मैंने छोटे छोटे बच्चों को राजभवन में बुलाया। स्वच्छता अभियान के लिए मैंने करीब 28 ग्रुप्स को बुलाया है। हर 28 ग्रुप को थोड़े थोड़े काम दिए हैं। उन्हें एक सारे के सारे ग्रुप्स को साथ बुलाने वाली हूँ। तो सरकार के साथ साथ हम क्या करें, बच्चे क्या करें। और जैसा कि आपने कहा कि स्वच्छता का मतलब केवल रोड साफ हो, स्कूल के भवन साफ हो, वह मतलब नहीं है। स्वच्छता तो तन और मन की स्वच्छता होनी चाहिए, बुद्धि की स्वच्छता होनी चाहिए, और बुद्धि और मन यदि स्वस्थ है तो शांति आती है, जिस शांति के लिए लोहिया ने क्रांति की थी। बहुत बहुत धन्यवाद आप सब।